गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सतीश गारगाटे आणि आज आपण शिकणार आहोत वर्ग 10वीचा विषय मराठी पाठ क्रमांक 3, ज्याचे लेखक आहे राग जाधव. हा एक दिवाळी विशेषांक आहे जो छात्र प्रबोधन या मध्ये छापून आला होता. जो राग जाधव आहे त्यांचं शालेविषयीची ज्या काही आठवणी आहेत ते या लेखामध्ये या पाठामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. तर सर्वप्रथम पाठाला सुरुवात करण्या अगोदर जे पाठाचे लेखक आहेत राग जाधव यांचा थोडक्यात परिचय बघूया. राग जाधव यांचा जन्म 1932 साली झाला आणि मृत्यू 2016 या वर्षी झाला. तर राग जाधव म्हणजे नेमके काय होते, म्हणजे नेमकं त्यांचं कशासाठी प्रसिद्ध होते ते बघूया आपण. कवी, समीक्षक, ललित लेखक, साहित्याची जाण आणि बहुआयामी समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली. म्हणजे त्यांची जी काही समीक्षा वृत्ती होती ती समीक्षा वृत्ती त्यांच्यामध्ये जे काही कवी, त्यांच्यामधला कवी, समीक्षक, ललित लेखक या त्याचप्रमाणे साहित्याची जी जाण होती त्यांना, या सर्व गोष्टींमधून त्यांच्यामध्ये समीक्षेची एक वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये होती. आणि त्यांची जी काही समीक्षा ते करत होते त्या समीक्षेचे जे 2 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगितली. एक व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि दुसरं चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्ये. त्यांच्या समीक्षेविषयक लेखनाची 30हून अधिक पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. काही पुस्तकांची या ठिकाणी नाव दिलेले आहे. त्याची 30हून अधिक पुस्तके समीक्षेवरती त्यांनी लिहिलेली आहे, म्हणजे समीक्षात्मक पुस्तके त्यांचे आहेत. त्यामधल्या काही पुस्तकांची या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेले आहे. त्याप्रमाणे वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह इत्यादी त्यांचं लेखन जे आहे ते प्रसिद्ध आहेत. 1970 ते 1990 या काळामध्ये ते विश्वकोशाचे संपादनात सुद्धा सहभागी होते. विश्वकोश म्हणजे ज्याला आपण एन्सायक्लोपीडिया असं म्हणतो, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला एन्सायक्लोपीडिया म्हणतो. म्हणजेच सर्व विषयाचे व्यापक ज्ञान देणारा एक ज्ञानकोश असतो, त्याला आपण विश्वकोश असे म्हणतो. तर त्या विश्वकोशाचे ते 1970 ते 1990 या कालावधीमध्ये त्या संपादनामध्ये ते सुद्धा ते सहभागी राहिले. त्यानंतर हा जो पाठ आहे तो पाठ त्यांनी कसा सांगितला आहे बघा. शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झालेल्या आहे. शाल ही प्रतिकात्मक आहे. शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणतीही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. तर या पाठामध्ये कवीने शालीसोबतच्या असलेल्या त्यांच्या ज्या काही शालीभोवती असलेल्या त्यांच्या ज्या काही आठवणी आहे त्या आठवणी आपल्यासोबत व्यक्त केलेल्या आहे, या पाठामध्ये दिलेल्या आहे. आणि शाल ही जी आहे या ठिकाणी शाल ही जी दिली आहे ती प्रतिकात्मक आहे. आणि शालीमुळे शालीनतेचा संदर्भ या ठिकाणामध्ये या लेखामध्ये जो आपल्याला येणार आहे तो अंतर्मुख करणारा आहे. आणि पाठामध्ये जे औदार्याचे उदाहरण आलेले आहेत, लेखकांच्या औदार्याचे उदाहरण आलेले आहे ते संवेदनशीलता जपणारे आहे. आणि वस्तूच्या संदर्भातील कुठलीही वस्तू असो तिच्या संदर्भातील एखादी जर का आठवण असेल तर त्या आठवणीचं मोल खूप मोठं असते, खूप महत्त्वाचं असते. कोणतीही निर्जीव वस्तू असो आणि त्या वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना ज्या असतात त्या काय करतात, तरल ठेवतात, म्हणजे त्या जागृत ठेवतात. वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण अथवा प्रसंग त्यांचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात. कुठलीही वस्तू असो, कुठलीही असो, परंतु त्या वस्तूला जर का मानवी संदर्भ असेल तर तो संदर्भच अधिक महत्त्वाचा ठरतो. तर या लेखामध्ये नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत. एका प्रसंगापासून लेखक या ठिकाणी सुरुवात करतात. आधीच सांगितलं की हा एक लेख आहे आणि हा लेख लिहित असताना सुरुवातीलाच त्यांनी एक प्रसंग सांगितला. तर बघूया. लेखक लिहित आहे, सांगत आहे, एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एक कामानिमित्त गेलो होतो. पु ल देशपांडे असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं की ज्याला असा महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती मिळणार नाही की ज्यांना कोणी त्यांना ओळखत नाही, पु ल देशपांडेंना ओळखत नाही असा एकही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही.
तर एक मोठं नाव, मराठी साहित्यातलं मोठं नाव म्हणजेच पु ल देशपांडे. तर एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. बेतात असणे, सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो की आपलं पाठ्यपुस्तक उघडून पेज नंबर 7 उघडायचं आहे. सोबतच एक वही आणि पेनसुद्धा ठेवायचं आहे. आणि या पाठामध्ये शिकवत असताना काही कठीण शब्द आले असेल, काही वाक्यप्रचाराचा उपयोग या ठिकाणी आलेला आहे. ते वाक्यप्रचार जर का आला असेल तर त्याचा अर्थ मी सांगणार आहे, तर तो तुम्हाला लगेच नोट करून ठेवायचा आहे. वाक्यप्रचार जे आहे, वाक्यप्रचार आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. 4 मार्कासाठी त्यावरती प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी एक वाक्यप्रचार आला आहे. मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. निमित्त म्हणजेच कारण. निमित्त म्हणजे कारण. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. निघण्याच्या बेतात होतो, अंडरलाईन करायचं आहे सर्वांना. अंडरलाईन केला, अधोरेखित करा त्याला आणि त्याचं लिहून टाका. तो एक वाक्यप्रचार होतो. निघण्याच्या बेतात असणे म्हणजेच जाण्याच्या तयारीत असणे. निघण्याच्या बेतात असणे म्हणजे किंवा जाण्याच्या तयारीत असणे किंवा बेतात असणे म्हणजे तयारीत असणे. तेवढ्या सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडेंच्या यांच्या अर्धांगिनी म्हणजे त्यांच्या पत्नी सुनीताबाईंनी मला थांबवलं व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? तर लेखक एकदा पु ल देशपांडे यांच्याकडे काही कामानिमित्त काही निमित्ताने गेले होते. तर काम झाल्यानंतर जेव्हा ते निघण्याच्या बेतात होते म्हणजे तयारीत होते, जेव्हा ते निघणार होते तेवढ्या सुनीताबाई म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या पत्नी यांनी त्यांना लेखकांना थांबविले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? म्हणजे तुम्हाला जर का शाल दिली तर चालेल काय असा प्रश्न विचारला. मी एका पायावर हो म्हटले. एका पायावर हो म्हटणे म्हणजेच पूर्णपणे सहमती दर्शविणे, वाक्यप्रचार होतो. एका पायावर हो म्हणणे म्हणजे पूर्णपणे सहमती दर्शविणे. तर मी एका पायावर हो म्हटले. आता एखाद्या व्यक्तीकडे आपण गेलो, एखादी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, एक नावाजलेली व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने जर का आपल्याला कुठली ऑफर दिली असेल, जसे की इथे सुनीताबाईंनी त्यांना शाल देण्याची ऑफर केली होती, शालची ऑफर केली होती. तर अशी ऑफर जर का आपल्याला एखाद्या चांगल्या व्यक्तीकडून आली असेल, एक प्रतिष्ठित व्यक्तीकडून आली असेल तर निश्चितच आपण त्याला नकार देणार नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी लेखकाने सुद्धा एका पायावर हो म्हटले म्हणजेच पूर्णपणे सहमती दर्शविली. लगेच त्यांनी हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. सुनीताबाई आणि पु ल देशपांडे अर्थातच महाराष्ट्रातलं मोठं नाव आणि त्यांच्याकडून जर का लेखकाला शाल मिळत आहे, शालीचा सन्मान मिळत आहे तर तो गौरव लेखकांना खूप मोठा वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवली, वापरली मात्र कधीच नाही. आणि पु ल देशपांडे यांच्याकडून आणि सुनीताबाईंकडून ज्या लेखकांना जी शाल मिळाली होती ती शाल लेखकांनी जपून ठेवली. त्यांच्या सुटकेसमध्ये ती जपून ठेवली, परंतु तिला कधीही वापरली नाही. या ठिकाणी सुद्धा एक वाक्यप्रचार येतो आपल्याला, गौरव वाटणे म्हणजेच अभिमान वाटणे. वाक्यप्रचार होईल. गौरव वाटला, याला अंडरलाईन करा. गौरव वाटणे म्हणजेच अभिमान वाटणे. तर लेखकांनी ती शाल सुटकेसमध्ये ठेवली आणि तिचा कधीही वापर केला नाही, म्हणजे कधीही ती वापरली नाही. त्यानंतर पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. वाई एका ठिकाणाचं नाव आहे आणि विश्वकोश म्हणजे एन्सायक्लोपीडिया, ज्यामध्ये सर्व विषयाचं ज्ञान देणारा एक जो ज्ञानकोश असतो त्याला काय म्हणतो, विश्वकोश असं म्हटल्या जाते. तर पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. तर लेखक या ठिकाणी सांगत आहे की लेखक जेव्हा विश्वकोशाच्या अध्यक्ष म्हणून जेव्हा वाईला गेले तर तिथे नदीकाठी एक पाठशाळा होती, म्हणजे पाठशाळा जे ग्रंथालय होतं त्या ठिकाणी ते राहत होते. तिथल्या खोलीमध्ये ते राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होती. चिंचोळ्या म्हणजेच निमुळता. चिंचोळा प्रवाह म्हणजे निमुळता प्रवाह. तर खोलीची एक जी खिडकी होती, तिथल्या ज्या खिडक्या होत्या तर त्या खोलीच्या दक्षिणेकडील ज्या खिडक्या होत्या त्या कृष्णा नदी तिथून वाहत होती. कृष्णा नदीचा जो निमुळता प्रवाह होता, चिंचोळा प्रवाह होता, त्या प्रवाहाच्या दिशेने त्या खिडक्या होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील
घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तर त्या लेखक ज्या खोलीमध्ये राहत होते त्या खोलीच्या खिडकीमध्ये, त्या खिडकीजवळ एक बाई, एक स्त्री काय करत होती की ती बाई एका छोट्या बाळाला टोपलीमध्ये ठेवून ती तिथे मासे पकडण्याचा उद्योगात होती. म्हणजे मासे पकडत होती, त्या नदीमध्ये मासे पकडत होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते. निश्चितच छोट्या बाळाला थंडी लागल्यानंतर ते रडणार आहे आणि त्या कडाक्याच्या थंडीमुळे ते बाळ कुडकुडत, म्हणजे थंडीने कुडकुडत रडत होते. पण आई तिकडे बघतही नव्हती. परंतु ती आई जी आहे त्या बाळाकडे बघतही नव्हती, कारण ती पूर्णपणे मासे पकडण्याच्या उद्योगामध्ये, मासे पकडण्यामध्ये ती पूर्णपणे मग्न झाली होती. मला मात्र राहवले नाही. आणि निश्चितच अशी परिस्थिती आहे की तिला माहिती होतं की मासे पकडल्याशिवाय तिचा उदरनिर्वाह होणार नाही. मासे पकडले नाही तर तिला कदाचित संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था तिची होणार नाही. म्हणून ती बाळाकडे दुर्लक्ष करून तिची मातृत्व जे आहे ते जागृत होत नसेल असं नाही. तिचंसुद्धा मातृत्व जागृत होत असेल. तिलासुद्धा वाटत असेल की आपल्या बाळाला आपण असं ठेवलं तर ते बाळ रडत असेल, तर तिलासुद्धा तिच्यापाशी जावं असं वाटत असेल. परंतु परिस्थिती अशी असते की त्या परिस्थितीसमोर कधीकधी आपल्याला हतबल व्हावं लागतं. तसंच त्या स्त्रीसोबतसुद्धा प्रसंग असावा. त्यामुळे ती तिचे बाळ रडत असतानासुद्धा ती त्याकडे जात नव्हती किंवा त्याकडे बघत नव्हती. ती पूर्णपणे आपल्या मासे पकडण्याच्या उद्योगामध्ये गुंग झाली होती. तर मला मात्र राहवले नाही. ती बाई जरी बघत नसली तरीसुद्धा लेखकांनी जेव्हा तो प्रसंग बघितला तर त्यांच्यामधल्या ज्या संवेदना आहेत त्या जागृत झाल्या आणि त्यांना राहवले गेले नाही. त्यांना मात्र राहवले गेले नाही. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली, जी पु ल देशपांडे यांच्याकडून त्यांना मिळाली होती. ती शाल काढली, 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. लेखकांनी काय केलं, त्यांच्या सुटकेसमधली जी शाल होती, जी पु ल देशपांडे यांच्याकडून त्यांना मिळाली होती, ती शाल काढली, सोबतच 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. हाक मारणे म्हणजे बोलावणे. तर त्या बाईला बोलावले, त्या बाईला हाक मारले. या घटनेची हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले. लेखकांनी त्या बाईला आवाज दिला आणि तिला खिडकीतून ते सर्व साहित्य म्हणजे शाल आणि काही पैसे तिला दिले. आणि लेखक त्या बाईला म्हणाले, त्या बाळाला आधी शालीत गुंडा, त्या बाळाला आधी काय कर, शालीमध्ये गुंडा म्हणजे शालीमध्ये त्याला लपेटून घे आणि मग मासे मारत बैस. लेखकांनी तिला जवळ बोलवले, तिला ती शाल आणि पैसे त्या खिडकीमधूनच दिले आणि तिला सांगितलं की आधी काय कर, तू त्या बाळाला शालीमध्ये गुंडाळ आणि मग मासे मारत बस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. आणि ही जी घटना होती, तर या घटनेची जी ऊब आहे, या घटनेची जी गरमी आहे, त्या घटनेची ऊब त्या पुलकित शालीपेक्षा, जी शाल आहे त्या शालीची जी ऊब आपल्या शरीराला मिळते त्या उभेपेक्षा निश्चितच काय होती, अधिक होती, जास्त होती. तर या ठिकाणी एक कवीचं एक औदार्याचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्यामधल्या ज्या संवेदना जागृत झाल्या आणि त्यांना जे पु ल देशपांडे यांच्याकडून मिळालेली जी शाल होती, ज्याचा त्यांना गौरव वाटत होता, ती शाल त्यांनी कोणाला दिली, त्या स्त्रीला दिली, जिचे बाळ कडाक्याच्या थंडीमध्ये कुडकुडत होते, रडत होते. तर यामधून त्यांचा एक औदार्यपणा आपल्यासमोर येतो, लेखकाचा औदार्यपणा समोर येतो. पुढे बघूया. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. कविवर्य नारायण सुर्वे हे सुद्धा एक मराठी साहित्यातलं, महाराष्ट्रातलं एक मोठं नाव, कामगार कवी म्हणून त्यांना ओळखले जाते. तर कविवर्य नारायण सुर्वे त्या काळामध्ये खूप सभा संमेलने गाजवत. म्हणजे ज्या काही सभा असायच्या, संमेलन असायचे, ती खूप मोठ्या प्रमाणात ते गाजवत होते. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले आणि समोर ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षसुद्धा झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे त्यांचे कार्यक्रम जे आहे ते कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात असायचे. जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे कार्यक्रम असायचे. म्हणजे अहोरात्र भरती असणे म्हणजे रात्रंदिवस गर्दी असणे. म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला रात्रंदिवस काय करायची, रात्रंदिवस त्यांचे कार्यक्रम असायचे. अहोरात्र भरती असणे म्हणजेच रात्रंदिवस गर्दी असणे. तर भरपूर कार्यक्रम असे, रात्रंदिवस त्यांचे कार्यक्रम चालू असायचे आणि प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत असे. आणि
कविवर्य नारायण सुर्वे यांना जेव्हा ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये जायचे तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांना एक सन्मानाची शाल आणि श्रीफळ मिळायचं. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. तर लेखक सांगतात की नारायण सुर्वे यांचा जो प्रसंग आहे तो सांगतात की नारायण सुर्वेंना प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाल मिळायची आणि एकदा नारायण सुर्वे लेखकाला म्हणाले की या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. शालीन म्हणजे नम्र, शालीन म्हणजे नम्र, म्हणजे या शाली घेऊन घेऊन मी काय बनून राहिलो आहे, आता नम्र बोलून राहिलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधित खोच, तर त्यांच्या बोलण्यातील उपरोधित खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. तर पु ल देशपांडे यांच्या बोलण्यातील जी खोच होती तर ती खोच ते उपरोधित पणा होता, म्हणजे उपरोधित म्हणजे टोमणा मारणे, की जे काही टोमणा असलेला जो उपरोधितपणा होता, म्हणजे जो टोमणा होता तो लेखकाच्याच नव्हे तर कोणाच्याही लक्षात आला असता. शाल व शालीनता यांचा संबंध काय, प्रश्न निर्माण करत आहे लेखक की शाल आणि शालीनता यांचा संबंध काय. खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. शाल आणि शालीनता म्हणजेच नम्रपणा यांचा संबंध काय, खरे तर म्हणजे खरी शालीनता जी आहे ती कशामुळे शोभते, शालीनतेमुळे. शालीविनाच म्हणजे शालीशिवायच शोभते. सुर्वे मुळातच शालीन, आणि सुर्वे जे आहे नारायण सुर्वे हे काय होते, मुळातच आधीपासून काय होते, शालीन होते, म्हणजे नम्र होते. शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. आणि या शालीनच्या वर्षावाखाली त्यांची जी शालीनता आहे ती कधी हरवली नाही किंवा कधी क्षीणही झाली नाही, कधी संपली नाही किंवा क्षीण न होणे म्हणजे कमी न होणे. वाक्यप्रचार होईल, क्षीण न होणे म्हणजेच कमी न होणे, म्हणजे त्यांची जी शालीनता आहे ती कधी हरवलीसुद्धा नाही किंवा ती कधीही कमी झाली नाही. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईल. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. लेखक जेव्हा कवी नारायण सुर्वे यांनी लेखकांना सांगितले की शालीमुळे मी नम्र बनत चाललो, म्हणजे मी नम्र बनत आहे किंवा शालीनता माझ्यामध्ये येत आहे, तेव्हा कविवर्यांना म्हणजे नारायण सुर्वेंना लेखक बोलत आहे, जे राग जाधव आहे ते बोलत आहे की शालीमुळे जर का खरंच शालीनता येत असेल, नम्रपणा येत असेल तर मी काय होईल, कर्जबाजारी होईल, मी भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून मी सर्वांना एक एक लगेचच नेऊन देईल. म्हणजे मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, परंतु एक एक शाल मी सगळ्यांना नेऊन देईल जर का शालीने त्यांच्यामध्ये नम्रपणा येत असेल तर. कारण की जर का मी सगळ्यांना शाल दिली तर सगळे लोक काय होईल, नम्र होतील. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. यावर जे नारायण सुर्वे आहेत ते मनापासून हसले, कारण की त्यांनासुद्धा माहिती आहे की शालीने कधीही शालीनता येत नाही. शालीमुळे शालीनता येते की जाते, या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. लेखकसुद्धा म्हणतात की शालीमुळे शालीनता येते की जाते हा जो प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जर का लेखकाला मागितलं तर लेखकाचं उत्तर राहील की जाते असेच राहील त्यांचं उत्तर. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो. एखाद्याचा सन्मान करणे म्हणजे त्याच्यामधली जी शालीनता आहे, नम्रपणा आहे, ती गमावून बसण्याचा धोका मोठा असतो असं लेखकाला या ठिकाणी वाटते. कारण एखाद्याचा जर का वारंवार सन्मान होत असेल, त्याला काही सन्मानाची गोष्टी मिळत असेल, बक्षीस मिळत असेल, तर अशा वेळी काय होते, काही वेळा काय होते की त्या व्यक्तीमध्ये अहमपणाची भावना निर्माण होते, त्याच्यामध्ये अभिमान जागृत होतो आणि त्याच्यामधली जी काही शालीनता आहे, नम्रपणा आहे, तो कुठेतरी गमावून बसण्याचा धोका या शालीमुळे असते असं लेखकाला वाटते. पुढे लेखक राग जाधव म्हणतात, मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. म्हणजे बिनविरोध म्हणजे कुणाचाही विरोध नसताना, म्हणजे त्यांना कोणाचाही विरोध नव्हता किंवा त्यांच्यासमोर कोणीही उभं नव्हतं. तर 2004 साली ते काय झाले, बिनविरोध मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला आणि त्या काळामध्ये
जेव्हा लेखक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्या काळामध्ये त्यांच्यावर सुद्धा काय झालं, शालींचा वर्षाव झाला. प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनासुद्धा मानाची शाल मिळत असे. तर एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. आणि लेखकाकडे या कार्यक्रमांमुळे एवढ्या शाली जमा झाल्या की त्यांना त्याच्या 8x6च्या रूममध्ये ठेवणे शक्य नव्हते किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये त्या मावत नव्हत्या. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून, गाठोडे म्हणजे गाठोडं माहिती आहे आपल्याला, तर त्या शालींचं सगळं गाठोडं बांधून ते निकटवर्ती म्हणजे जवळचा निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. सर्वाधिकार देणे म्हणजेच मुभा देणे. तर लेखकांनी काय केलं की त्यांच्या 8x6च्या रूममध्ये त्या शाली मावत नव्हत्या म्हणून त्यांनी त्या सगळ्या शालींचं एक गाठोडं बांधलं आणि त्यांचा जो जवळचा मित्र होता त्या जवळच्या मित्राकडे दिले आणि त्याला त्या शाली वापरण्याचा वगैरे म्हणजे त्या शाली तो वापरू शकत होता असं सुद्धा त्याला सांगितलं. म्हणजे त्याला वापरण्याचे सर्व अधिकार दिले. म्हणजे त्याला शालीसुद्धा वापरण्याची मुभा लेखकांनी देऊन टाकली. बिचारा अतिप्रामाणिक. परंतु त्यांचा जो मित्र होता तो काय होता, अतिप्रामाणिक होता, खूप जास्त प्रामाणिक होता. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते काय केलं, सांभाळले. त्याचीसुद्धा छोटीशी खोली होती. त्या छोट्याशा खोलीतसुद्धा त्याने सुद्धा काय केलं, त्या शाली जी आहे त्या सांभाळून ठेवल्या. त्याने त्या वापरल्या नाही. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. त्यानंतर लेखकांनी त्यांना ज्या सन्मानाच्या ज्या शाली मिळाल्या होत्या तर त्या शाली काय केल्या, मग हळूहळू गरीब श्रमिक जे लोक होते त्या गरिबांमध्ये त्या शाली त्यांनी वाटून टाकल्या. म्हणजे लेखकाचा जो मित्र होता त्याने सुद्धा त्या सांभाळून ठेवल्या. जेव्हा की त्याला त्या वापरण्याची पूर्णपणे मुभा होती, परंतु त्यांनी त्या वापरल्यानंतर त्या पुन्हा जपून ठेवल्या. त्यानंतर मग लेखकांनी काय केलं, हळूहळू त्या शाली गरिबांमध्ये श्रमिकांमध्ये त्या वाटून टाकल्या. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असेल. शनिवार पेठ पुण्याला आहे. तर याच सुमारा म्हणजे याच कालावधीमध्ये लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलाजवळ नेहमी जात असे. म्हणजे बहुधा म्हणजे नेहमी म्हणजे बहुधा म्हणजे बहुतेक करून जात असे. बहुतेक करून ते तिथे जात असे. ओंकारेश्वर मंदिर म्हणजे शनिवार पेठेतील जे ओंकारेश्वर मंदिर होतं तिथल्या पुलावरती लेखक नेहमी म्हणजे बहुधा म्हणजे बहुतेक करून जायचे. संध्याकाळी जायचे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडायचे. आणि तिथला जो काही कट्टा होता, कट्टा म्हणजे जो एक ओटा असतो, दगडांचा चौकोनी ओटा, तर त्या ओट्यावरती बसणे लेखकाला खूप आवडायचे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी म्हणजेच भीक मागणारा व्यक्ती, तर अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे म्हणजे चिंध्या टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. लेखक नेहमी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावरती जायचे. बहुतेक करून तिथे जायचे, रात्री तिथे जायचे, तेथील कट्ट्यावर बसणे त्यांना आवडायचे. तर एक दिवस काय घडले की थंडीच्या दिवसात म्हणजे थंडीचे दिवस होते आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये एक म्हातारा व्यक्ती अंगावरती चिंध्या पांघरून, खाली चिंध्या टाकून अंगावरती चिंध्या पांघरून थरथरत थंडीने कुडकुडत काय होता तिथे बसलेला होता. त्या कट्ट्याला लागूनच तिथे तो बसला होता. चिरगुटे पांघरून म्हणजेच चिंध्या पांघरून तिथे बसल्याचे लेखकाने जेव्हा पाहिले, दुसऱ्याच दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. जेव्हा लेखकांनी हा प्रसंग पाहिला तर त्यानंतर त्यांच्या मनातल्या ज्या संवेदना आहे त्या पुन्हा जागृत झाल्या आणि दुसऱ्या दिवशी लेखकांनी 2 शाली घेतल्या आणि ते कुठे आले, ओंकारेश्वराच्या कट्ट्यावरती आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी 2 शाली घेतल्या. त्यांच्याकडे ज्या शालीचा साठा होता त्या साठ्यामधून 2 शाली घेतल्या आणि ते ओंकारेश्वराच्या कट्ट्यावरती आले. तो म्हातारा होताच. जेव्हा लेखक तिथे पोहोचले तो म्हातारासुद्धा तिथेच होता. त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी नमस्कार केला. म्हातारा व्यक्ती होता, भिक्षेकरी होता, थंडीने कुडकुडत होता. तर जेव्हा लेखकांनी त्याला त्या 2 शाली दिल्या तर त्या शाली त्याने घेतल्या आणि घेताना त्याच्या दोन्ही थरथरत्या हाताने त्याने काय केला, लेखकांना नमस्कार केला.
पुढे 4-5 दिवस मला काही कारणांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. उसंत न लाभणे म्हणजेच रिकामा वेळ न मिळणे. उसंत न लाभणे म्हणजेच रिकामा वेळ न मिळणे. पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. म्हणजे पुढे काही दिवस पुढे 4-5 दिवस लेखकांना काही कामांमुळे त्या ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यास काय नाही मिळालं, वेळ मिळाला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. म्हणजे 4-5 दिवस त्यांना वेळ मिळाला नाही किंवा ते गेले नाही तिकडे काही कामामुळे, परंतु त्यानंतर लेखक नेहमीप्रमाणे ये जा करत राहिले. नेहमीप्रमाणे ते जायचे, तिथे ओट्यावरती बसायचे, पुलावरती फिरायचे आणि पुन्हा परत यायचे. मग एकदम त्या भिक्षकरी वृद्धाची आठवण झाली. नेहमीप्रमाणे त्यांचं जाणं सुरू झालं, परंतु मग एक दिवस त्यांना एकदम त्या भिक्षकरी वृद्धाची काय झाली, आठवण झाली. आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. लेखकांना जेव्हा मग त्या भिकाऱ्याची आठवण झाली, त्या भिक्षकऱ्याची आठवण झाली, तेव्हा त्यांनी ती बघितलं तर तो त्या नेहमीच्या ठिकाणावरती तो भिक्षकरी त्यांना दिसला नाही. मग तिथला जो ओंकारेश्वरचा पूल होता, त्या पुलावरती चक्कर मारावी म्हणून लेखक उठले आणि पुलावरून चालू लागले. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षकरी म्हातारा दिसला. तर पुलाच्या जवळपास मध्यावरती म्हणजे जेव्हा ते पुलावरून चालत होते तर पुलाच्या मध्यभागी, पुलाच्या मध्यावरती त्यांना तो म्हातारा भिक्षकरी म्हणजे भीक मागणारा म्हातारा व्यक्ती तो त्यांना दिसला. मी लगबगीने म्हणजेच तात्काळ लवकर त्याच्याकडे गेलो. म्हणजे लगबगीने लेखक त्याच्याकडे गेले. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दिनवाने जिने. जेव्हा लेखक तिथे पोहोचले, जेव्हा त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीकडे बघितलं, तर त्या व्यक्तीकडे त्यांनी जेव्हा बघितलं तर तेच चिरगुटे घातलेले, तेच चिंध्या पांघरलेल्या, तेच कुडकुडणे आणि तेच त्याचे दिनवाने म्हणजेच गरिबीमध्ये म्हणजे दिनवाने जिने, त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते भाव तेच जे त्यांनी सुरुवातीला बघितले त्याच पद्धतीची अवस्था आजही त्या वृद्ध व्यक्तीची त्यांना पाहायला मिळाली. म्हणजेच अंगावरती चिंध्या पांघरलेल्या, त्यानंतर थंडीने कुडकुडत असणे, त्याचप्रमाणे ते दिनवाने रूप त्याचे ते त्यांना तसेच दिसले. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले. लेखकांनी त्याला विचारले की बाबा, त्या भिक्षकऱ्याला, की तुम्ही मला ओळखले. त्याने नकारार्थी मान हलवली. म्हणजे त्याने नाही म्हणण्यासाठी काय हलली, मान हलवली. मग मीच म्हटले, मग लेखकच म्हणाले, लेखक त्यांना म्हणाले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते बाबा? 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? प्रश्न केला लेखकांनी की बाबा मी तुम्हाला 5-6 दिवसांपूर्वी 2 शाली दिल्या होत्या, आठवते का तुम्हाला? यावर म्हातारा खुलला, त्याचा चेहरा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, व पुन्हा तो म्हातारा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा. म्हणजे एखाद्यावर जर का छोटासा जरी उपकार केला असेल, म्हणजे एखाद्याला छोटीशी जर का मदत केली असेल एखाद्या भिक्षकरीला, तर त्याला तिच्या गोष्टीची जाणीव असते. त्या जाणीवेतून तो म्हणत आहे की हे भल्या माणसा, तू लय मोठा आहे, तू लय मोठा. हे भल्या माणसा, लेखकाला म्हणतात हे भल्या माणसा, तू खूप मोठा आहे. म्यासनी म्हणजे मला, म्यासनी शाली दिल्या, तू काय केल्या, मला शाली दिल्या. पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? तो भिकारी म्हणत आहे की हात जोडून म्हणत आहे, हे भल्या माणसा, तू खूप मोठा आहे, तू मला शाली दिल्या, तू मला शाली दिल्या. पण बाबा, मला म्या भिकाऱ्याला म्हणजेच मला भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? कारण की शाल ही सन्मानाचं प्रतीक आहे आणि तो सन्मान, तो भिकारी म्हणत आहे की हा जो सन्मान आहे मला भिकाऱ्याला कसा शोभेल? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लय वाईट. लेखक सांगत आहे, म्हणजे तो भिकारी बोलत आहे की त्या शालीच्या शोभेपेक्षा, तू दिलेल्या शालीच्या शोभेपेक्षा माझ्या या पोटाची भूक जी आहे ती लय वाईट आहे. म्हणजे लय म्हणजे खूप, ती खूप वाईट आहे. मी शाली इकल्या म्हणजे विकल्या. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. बाबा, आमचं हे असलं बिकट जीनं, तुझं लय उपकार आहेत बाबा. तो भिक्षकरी बोलत आहे की मी त्या शाली ज्या आहेत त्या विकल्या आणि 2-3 दिवस पोट भरून जेवून घेतलं, कारण
तुझ्या शालीच्या शोभेपेक्षा माझ्या पोटाची जी भूक आहे ती काय आहे, खूप वाईट आहे. त्यामुळे मी त्या विकल्या आणि विकून 4-5 दिवस 2-3 दिवस पोट भरून जेवून घेतलं. आमचं हे असंच बिकट जीणं आहे. आमचं हे असंच जीणं आहे की जे आलं पोटासाठी जे काही मिळालं ते खायचं आणि राहायचं. म्हणजे शोभेची किंवा तुमच्या ज्या शालेची जी ऊब आहे त्याची मला काही आवश्यकता नाही. तुझं लय उपकार आहेत बाबा. तुझ्या शाली मला दिल्या तर त्या शालीचे माझ्यावरती काय आहे, तुझे माझ्यावरती खूप उपकार आहे. शालीची शोभा आणि ऊब, शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब दोघांमध्ये तुलना केली आहे बघा. शालीची शोभा म्हणजे शाल जी आपण अंगावरती पांघरतो तिची शोभा आणि तिच्यापासून मिळणारी जी ऊब आहे, सोबतच पोटाची आग म्हणजे पोटाची जी भूक आहे, पोटाची आग आणि अन्नाची ऊब. अन्न खाल्ल्यानंतर जी पोटाला म्हणजे पोटाची जी आग असते, जी भूक असते, त्या भुकेने जेव्हा आपण अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर जी ऊब मिळते ती ऊब तुझ्या शालीच्या उभेपेक्षा किंवा तुझ्या शालेच्या शोभेपेक्षा कधीही मोठी आहे असं त्या भिक्षेकऱ्याला वाटते. त्यानंतर लेखक आपलं स्वतःचं मत बनवतात या प्रसंगानंतर की भुकेलाच अन्न द्यावे. एखादा व्यक्ती जर का भुकेला असेल, ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे, ज्याला खरंच जेवणाची गरज आहे, तर त्या भुकेल्या व्यक्तीला काय करावं, अन्न द्यावे. तहानलेल्यास पाणी द्यावे. तहानलेला व्यक्ती असेल, पाण्याची आवश्यकता असेल तर त्याला पाणी द्यावे. आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना म्हणजे अशा पद्धतीचे जे अभागी लोक असतात तर या लोकांना काय करा, सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. म्हणजे आपल्याला ज्या काही शाली मिळतात सन्मानामध्ये आपल्याला ज्या काही शाली मिळतात विविध प्रसंगामधून, तर त्या काय कराव्या, जर का तुम्ही त्यांना अन्न देऊ शकत नसेल, त्यांना पाणी देऊ शकत नसेल, तर तुमच्याकडे असलेल्या ज्या शाली आहे तर त्या शाली तरी द्या, जेणेकरून त्या शालीमधून ते काय करेल, आपल्या पोटाची भूक शमवू शकेल, पोटाची आग शमवू शकेल. म्हणून त्यांना काय करा, तुमच्याकडे जे आहे ते द्या. यामधून लेखक हेच सांगायचं आहे. हा एक दीपावली विशेषांक आहे, त्याच्यामध्ये आलेला लेख आहे. यामधून हेच सांगायचं आहे की तुम्ही जर का एखाद्या अभाग्याला, एखाद्या दारिद्र्य व्यक्तीला, एक गरीब व्यक्तीला काही देऊ शकत नसेल, तर तुमच्याकडे जे आहे, जसं की लेखकांकडे शाली होत्या तर शाली त्यांनी दिल्या. म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते तरी तुम्ही द्या असं लेखक या लेखाच्या माध्यमातून, या पाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे. आणि हा जो पाठ आहे तर आपली जी येणारी युनिट टेस्ट आहे, फर्स्ट युनिट टेस्ट, या युनिट टेस्टच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. तुम्हाला सिलेबस दिलेला आहे युनिट टेस्टचा, त्याच्यामध्ये हा पाठसुद्धा आलेला आहे. तर या पाठाच्या अनुषंगाने महत्त्वाचं असल्यामुळे तो काळजीपूर्वक ऐका. आणि जर का काही याच्यामध्ये क्युरीज असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याशी थेट संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे. तर आणि यावरती असलेले जे काही प्रश्न आहे, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही प्रश्न दिले आहेत ते प्रश्नाची उत्तरे पूर्णपणे सोडवून घ्या. सोबतच वर्कबुक तुमच्याकडे आहे, वर्कबुकसुद्धा फिलअप करा आणि काही प्रश्न असल्यास पुन्हा विचारू शकता. आणि आता आपला हा जो पाठ आहे आज इथेच संपतो. धन्यवाद.